नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट। 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले होते। मुंबईसह 13 महानगरपालिकांनी 74 कोटींचा निधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण। मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद। राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार। रामदास आठवलेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात। राज ठाकरेंना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरेंनी करायला नको होती, आठवलेंचं। विदर्भावर सरकारकडून पुन्हा अन्याय। महाविकास आघाडीचा आरोप। विदर्भामध्ये काही लाख कोटींची गुंतवणूक येते, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा। सध्याचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर असल्याने निर्णय। ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला। धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार। मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही, सूत्रांची माहिती। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला बसलाय। टीका अॅनाकोंडावर केली, गांडुळाची अवलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका। देशामध्ये 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार। मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता। अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधान शोभत नाही। ज्यांचं राजकीय अस्तित्व स्थिर नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका। अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी काहींची स्थिती। उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर। मुंबईमध्ये बेपत्ता मुलींना शोधून परत आणण्याचा दर 99%। बेपत्ता मुलींच्या केसला राज्यभर पोलीस गांभीर्यानंच घेत आहेत। विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर। नितीन नवीन भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष। बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नवीन पश्चिम बंगालच्या शेजारी राज्यातून निवडला कार्यकारी अध्यक्ष। दिल्लीमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचं आंदोलन, तर मोदी शहांना सत्तेतून बाहेर काढणार। राहुल गांधींची माहिती। तर मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा सरकारवरही घणाघात। येवल्यामध्ये रात्री टवाळखोरांचा धुमाकूळ। टवाळखोरांनी फरसाणची दुकानं पेटवली। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल। वाशिममध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करणाऱ्याला जाब विचारताच नातेवाईकांवर आरोपीचा जीवघेणा हल्ला। पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला अटक। महिलेचे नग्न व्हिडिओ काढून अनेकदा लैंगिक अत्याचार। वर्धा शहरातील संतापजनक घटना। घृणास्पद कृत्य करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेनं केली मदत। सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। दोघांचा जागीच मृत्यू, 9 जण जखमी। अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठामध्ये गोळीबारामध्ये 2 जणांचा मृत्यू, तर 8 जण जखमी। हल्लेखोर अद्यापही फरार, पोलिसांकडून शोधकार्य सुरू। ऑस्ट्रेलियामध्ये ज्यू नागरिकांवर भीषण दहशतवादी हल्ला। मृतांची संख्या 12 वर, 29 जण जखमी। महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं मेस्सीकडून किकस्टार्ट। राज्यातील फुटबॉल खेळाडूंसाठी सरकारची शिष्यवृत्ती योजना। WWE